4.5 वर्षांनी, आता विधानसभेच्या झाल्यानंतर 5 वर्षांनी कुणाकडे बघायचं, कुणाचं सरकार येईल जाईल हा मुद्दा वेगळा आहे. परंतु एकदा काय आपलं मतदान आरोपी शस्त्र जर बाहेर गेलं आणि कुणाला मतदान झालं आणि कोण पडलं आणि कोण निवडून आलं, उद्या जी निवडून येणार आहेत ती तरी देणार आहेत का हे ह्याचं पण तपासणं गरजेचं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला तुमचा पाठिंबा आहे का आणि त्या आंदोलनाकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता? अरे बाबा, माझा जी मुद्दा आहे ना तोच त्यांचा मुद्दा आणि त्यांचा आहे, तो माझाच मुद्दा आहे. एवढंच की मी सनदशील मार्गाने चाललोय की आरक्षण जर मिळवायचं असेल तर विधानसभेमध्ये अधिवेशन घ्यावं लागणार आहे किंवा आपल्याला विधी तज्ज्ञ वगैरे उभा करून काहीतरी कोर्टाचा दरवाजा खटखटावा लागणार आहे. दुसरा पर्याय काय ह्याच्या पुढं, हेच तर मी सांगतोय सगळ्यांना ना. तोच मुद्दा त्यांच्या लक्षात आला नसेल, परंतु आता ते म्हणतात की अधिवेशन घ्या. आज म्हणले, आनंदाची बाब आहे. मला जी वाटलं ती त्यांना वाटलं, त्याच्यामुळे त्यांची माझी भूमिका एक असेल तर आनंदाची बाब आहे. समाजाचा प्रश्न तर सुटन.